आज मी बनवणार आहे पहा डाळ मेथी. याच्यामध्ये आपण 2 डाळींचा वापर केला आहे. एक तुरीची डाळ आणि दुसरी मुगाची डाळ. एक टोमॅटो पण इथं वापरलेला आहे पहा. अशी जे चविष्ट अशी ही भाजी होते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा. त्यासाठी मी इथं अर्धी जुडी मेथी निवडलेली आहे. धुवून स्वच्छ पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ती आता इथं आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. ही डाळ तुम्हाला मी दाखवलेली आहे पहा. ही धुवून घ्यायची आहे आपल्याला. हे सगळं कुकरमध्ये आपण लावणार आहोत. डाळ धुतलेली आहे पहा. आता मेथी बारीक कट करायची आहे आपल्याला. एकदम बारीक कट करून तुम्हाला इथं दाखवली पहा. मेथी आपली कट करून झालेली आहे. कुकर घेतलाय पहा आपण आता. कुकरमध्ये सुरुवातीला आपण ही डाळ टाकणार आहेत पहा. साधारणपणे 1-1 टेबलस्पून अशी ही डाळ आहे पहा. जसे मेंबर असतील तशी डाळ आणि मेथी तुम्ही वाढवायची आहे. अर्धी जुडी ही भरपूर झाली, मोठी गड्डी होती. याच्यामध्ये मी असा अख्खा लसूण टाकलेला आहे पहा. आपली नेहमीची पद्धत. नंतर टोमॅटो मी इथं अर्धा-अर्धा कट केलाय. याचा आपल्याला मागची साल याच्यामध्ये निघणार आहे पहा आल्लाद आणि टोमॅटो पण छान शिजणार आहे. अशा पद्धतीने इथं 1.5 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे. नंतर आपण फार झालं तर लागल तसं पाणी आपण टाकू. सध्या एवढंच टाकू. मीठ वगैरे काही तर टाकायचं नाही आपल्याला. आणि 3 शिट्ट्या चांगल्या करून घ्यायच्या आहेत पहा. पहिली शिट्टी अर्थातच आपण मोठी करत असतो. नंतरच्या 2 शिट्ट्या आपण मध्यम आचवर किंवा छोट्या आचवर करायच्या आहेत. आता शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बाकीचं काम आहे. आपण इथं 2 छोटे-छोटे कांदे इथं कापून घेणार आहेत पहा. घेतलेले आहेत आपण ते. कुकर पण झालाय आपला तयार. आता ही डाळ आपण एका पातेल्यात काढली पहा. तुम्ही पाहताय किती सॉफ्ट आणि छान शिजलेलं आहे. एकदम एकजीव झालेलं आहे पहा ते. हे बघा याचे टोमॅटोचे साल पण निघालेले आहेत. असे टोमॅटो खूप शिजलेले आहेत. त्याच्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला. शिट्ट्या होईपर्यंत मी इथं 2 कांदे बारीक-बारीक कापून घेतलेले आहेत पहा. आपल्याला ते फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि थोडा फोडणीमध्ये लसूण पण टाकायचा आहे अजून. तो मी इथं असा उभा असा कापलेला आहे. छान दिसतो लसूण दाताखाली आल्यानंतर. कढई ठेवलेली आहे. गॅस पेटवलेला आहे. 2 चमचे इथं तेल पण टाकलेलं आहे पहा. तेल चांगलं तापलेलं आहे. मोहरी टाकलेली आहे. जिरे टाकलेले आहेत पहा. लसूण टाकून घेऊयात आपण. लसूण टाकलेला आहे पहा उभा चिरलेला. छान असं परतलंय पहा ते. कढई एकदा तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे पहा. तेल तापले इथे कांदा टाकून घेतलाय पहा आपण. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो आपला अगोदरच त्या डाळीमध्ये शिजून निघलेला आहे. एकदा ही भाजी तुम्ही जरूर करून पहा. इतकी छान लागते. अगदी नॉन-व्हेजला लाजवते पहा. इतकी छान लागते ही भाजी. हळद टाकलेली आहे इथं आता आपण. हिंग टाकून घेतलेला आहे. लाल तिखट टाकलेले आहे पहा. याच्यामध्ये अर्धा कप काश्मीरी आणि अर्धा कप सॉरी अर्धा चमचा काश्मीरी आणि अर्धा चमचा एकदम तिखट असं लाल टाकलेलं आहे पहा. हे आपल्याला चांगलं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपले मसाले पण जळणार नाही आणि व्यवस्थितशीर ते मेल्ट होतील. झाकण ठेवायचं आहे पहा चांगल्या पद्धतीने नेहमीप्रमाणे. झालेत पहा 5 मिनिट होऊन गेलेत. पाहू आपण कुठपर्यंत आलंय. अजून आपल्याला थोडं शिजवायचं आहे याला. पण याच्यामध्ये तर मसाले टाकू आपण थोडा 1 चमचा धनापूड टाकलेली आहे. 1 चमचा आमचा घरचा गोडा मसाला आहे. घरचाच आहे. तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता. मी तोच टाकलेला आहे. कोथिंबीर आपल्याला इथं वापरायची नाही पहा. आपल्याला मेथीचा जो स्वाद आहे तोच आपल्याला इथं अनुभवायचा आहे. अतिशय टेस्टी लागते पहा ही भाजी. झाकण ठेवायचंय चांगलं मेल्ट झाकण ठेवून आपण काढून पण घेतलंय. चांगलं मेल्ट झालंय पहा ते आता. छान कलर आलाय त्याला. वरून ही मेथी टाकून घ्यायची पहा. ती पूर्ण शिजलेली आहे आता. उकळी काढायची फक्त म्हणजे आपली झाली तयार. मीठ टाकायचं याच्यामध्ये अजून आपल्याला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच जुन्या रेसिपी पाहत राहा. मीठ टाकलंय पहा आपण. स्वादानुसार तुमच्या मीठ टाकायचं आहे. आणि एक उकळी काढली का आपली भाजी झाली तयार.
इतकी झटपट, रुचकर, पौष्टिक आणि हेल्दी अशी डाळ मेथी तयार होते पहा. इतका घमघमाट सुटलाय पूर्ण घरामध्ये त्या मेथीचा. अशी वेगळीच अशी अप्रतिम ज्याला चव म्हणतो ना आपण, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशी गरमागरम जी मेथी आहे ती तुम्ही भात भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत नक्कीच खाऊ शकता. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाही मेथी आवडते पहा. मेथीला स्वतःचा असा एक सुवास असतो, त्याच्यामुळे ती खावीशी वाटते आपल्याला. आणि शरीराला पोषण देणारी अशी ही भाजी आहे. सारखी तीच मेथी कोरडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, अशी एकदा करून नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.